ऐक या थरारपटाची झलक तुम्ही नुकतीच तुमच्या टीव्हीवर ऐकली सुद्धा आणि पाहिली सुद्धा। आता बघूया या पिक्चर मध्ये हाय काय आणि नाही काय। पहिल्यांदा बघूया हाय काय। उत्तम कथानक, वेगळा विषय, त्यामुळे हा थरारपट शेवटपर्यंत खुर्चीमध्ये खेळवून बसायला कारणीभूत ठरतो आणि अक्षरशः आपण या पिक्चरला एन्जॉय करतो अगदी शेवटपर्यंत। काही प्रसंग तर अक्षरशः अंगावर शहारे आणणारे या पिक्चर मध्ये आहेत आणि इथंच दिग्दर्शक प्रतीक कदमचं यश सामावलेलं आहे। या पिक्चर मध्ये आणखीन प्लस पॉइंट म्हणजे आदिती सारंगधरचा उत्तम अभिनय, प्रसाद ओक आणि चिन्मय मांडलेकर यांनी सुद्धा तिला उत्तम साथ दिली आहे दुय्यम भूमिका असून सुद्धा। पण या पिक्चरचा ड्रॉबॅक म्हणजे ठोकळा अभिनय। म्हणजेच नाही काय म्हणाल तर या पिक्चरचा जो मेन हिरो आहे स्वप्नील जाधव, त्याचा दूर दूर पर्यंत अभिनयाशी काहीही संबंध नाहीये। अक्षरशः ठोकळा वाटावा असा हा हिरो दिसतो, संपूर्ण चित्रपट हा असाच वावरत राहतो आणि त्यामुळे फक्त फायनान्स पिक्चरला केला असावा या हिरोनं, म्हणून त्याला हिरोची भूमिका दिली की काय असं वाटावं असा प्रश्न पडतो। कारण प्रसाद ओक आणि चिन्मय मांडलेकर सारखे उत्तम अभिनेते या पिक्चर मध्ये असून सुद्धा त्यांना दुय्यम भूमिका दिल्या गेल्यात आणि या ठोकळ्या चेहऱ्याला मात्र मेन हिरो केले गेले। त्यामुळे मला वाटतं की या पिक्चरसाठी त्यानं फायनान्स केला असावा, दुसरं काहीच कारण नाहीये। दुसरा ड्रॉबॅक म्हणजे या पिक्चरच्या पूर्वार्धामध्ये 2 गाणी घुसडलेत, काहीही गरज नव्हती। वास्तविक कथानक इतकं उत्तम आहे, इतकं वेगवान कथानक आहे की त्यामध्ये गाणी घालायची काही गरजच नव्हती। पण हा मराठी मधला अट्टहास आहे की मराठी चित्रपट म्हटलं की संगीत आलं आणि म्युझिक आलं आणि याचमुळे 2 गाणी घुसडलेत। अदरवाईज या पिक्चर मध्ये मायनस पॉइंट काही नाही आहेत। सह कुटुंब हा पिक्चर बघायला काहीच हरकत नाहीये। आता बघूया या पिक्चरचं पब्लिकचं या पिक्चर बद्दलचं मत काय आहे। एक हा पिक्चर अतिशय चांगला आहे, तरी तो परत मला पाहावासा वाटतो। परत मी माझ्या मित्रांना वगैरे सगळ्यांना असं सांगू शकतो की आणि सगळ्यांना पाहावा की अतिशय आपल्या मुलांच्या विषयी, बायकोच्या विषयी जे प्रेम आहे ते सगळ्यांना तिथं कळून लागलं आहे। त्यामुळे तो पिक्चर प्रत्येकाने पाहावा। एक हा पिक्चर हाऊसफुल आहे। पिक्चर खूप छान आहे। इंटरव्ह्यू नंतर तर खूपच छान वाटतो आणि पूर्णपणे हॉरर पिक्चर आहे। खुर्चीला खेळून राहू असं वाटतं आणि पुढे काय होईल, पुढे काय होईल हे आहेच होतं आणि एकदम हॉररच आहे। छान पिक्चर आहे, हाऊसफुल पिक्चर चालेल, मस्त छान पिक्चर। 5 पैकी 4 तर नक्कीच आहे। व्हेरी गुड पिक्चर, एकदम बेस्ट आहे आणि सर्वांनी बघण्यासारखं आहे। तर हॉरर बऱ्याच वर्षानंतर मराठीमध्ये आलेलं आहे आणि त्याच्या अगोदरचा हॉरर जो पिक्चर होता त्याच्यापेक्षा हा कित्तर पटीने चांगला आहे आणि खुर्चीला खिळवून ठेवणार आहे। पुढं काय होईल, पुढं काय होईल असं क्युरियोसिटी वाढत जाते आणि पिक्चर खरं एकदा नाही बऱ्याच वेळा बघण्यासारखं पण आहे आणि प्रत्येकाने तर आवर्जून पाहावं पिक्चर। हॉरर ज्याला थ्रिलिंगची आवड आहे त्याने तर कंपल्सरी पाहायलाच हवं पिक्चर। हा पिक्चर मराठीमधला आता सध्याच्या ह्या वर्षामधला हॉररमधला सुपरहिट पिक्चर ऐक आणि सर्वांनी पाहावा। ऐक हा मराठी पिक्चर। हा चित्रपट मी आत्ता पाहिला फॅमिलीसोबत। हा खूपच इंटरेस्टिंग आणि हॉरर चित्रपट आहे मराठीमधला आणि यातील कलाकारांनी खूपच चांगल्या भूमिका केलेल्या आहेत आणि हा या वर्षातील मला वाटतं हॉररमधील सर्वात बेस्ट पिक्चर आहे आणि सर्व म्हणजे मला प्रेक्षकांना विनंती आहे की सर्वांनी हा चित्रपट बघावा आणि मी 5 पैकी 5 स्टार या पिक्चरला देईन आणि खूपच चांगला पिक्चर आहे। कलाकारांनी देखील खूप चांगल्या भूमिका केलेल्या आहेत आणि सर्व कलाकारांनी प्रेक्षकांनी हा चित्रपट बघावा। मराठी पिक्चरमधला म्हणजे आजपर्यंत न आलेला हॉरर पिक्चर जर आपण याच्याकडे बघितलं तर एकदम बेस्ट पिक्चर आहे की माणसाला खिळवून ठेवतं की आकांक्षा वाढवत जातं मराठी पिक्चरमधल्या की पुढं काय होतं की शेवटपर्यंत कळत नाही की थ्रिलिंग काय आहे यामध्ये। आणि मराठी पिक्चरमधला एक बेस्ट पिक्चर आहे आणि मला वाटतं की असे पिक्चर म्हणजे वारंवार या मातृभूमी प्रोडक्शनने जे केलं आहे यातून आणखीन पिक्चर म्हणजे लोकांच्यासाठी मराठी पिक्चरमध्ये जी कमतरता आहे ती या मातृभूमी ग्रुपने जी भरून काढली ती एकदम बेस्ट आहे आणि ऐक हा पिक्चर एकदम फर्स्ट क्लास।